आपल्या या वाहोली गावातील हे ठाणगे परिवार आणि आपल्या या ठाणगे परिवाराचे दादा कैलासवासी रमेश कृष्णा ठाणगे दादांना 2 ऑगस्ट 2020 रोजी देवाज्ञा झाली। त्यांचं अल्पशा आजाराने निधन झालं आणि त्यांच्या 5व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे। दादांच्या पश्चात अर्थात आई बाबा असतील, कृष्णा बाबा असतील, आई साहेब अर्थात दयाबाई आई असेल, त्याचप्रमाणे दादांच्या सौभाग्यवती अर्थात धर्मपत्नी दादांच्या सहचारिणी मेघाताई असतील आणि दादांची मुलं वेदिका असेल आणि वैदिक असेल। अशा प्रकारे हा ठाणगे परिवार आणि ठाणगे परिवारामध्ये कार्य करत असताना वयाच्या अवघ्या 35व्या वर्षी दादांनी तुमचा आमचा निरोप घेतला। त्यांचं अल्पशा आजाराने निधन झालं आणि त्यांच्या 5व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे। खऱ्या अर्थानं अतिशय सुस्वभावी असलेले आणि आपल्या या परिवाराचा आधार असलेले, आधारस्तंभ असलेले आपले दादा अर्थात रमेश दादा या ठिकाणी या परिवारामध्ये कार्य करत असताना, आपल्या आई वडिलांना आधार देत असताना, आपल्या या पत्नी असेल, त्यांची मुलं असतील, त्यांचं संगोपन करत असताना या ठिकाणी काळाने घाला घातला, काळाने झेप घेतली आणि अल्पशा आजाराने दादांचं निधन झालं। 5 वर्षापूर्वी दादा आपल्याला सोडून गेले आणि त्यांच्या 5व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे। खरं तर मनुष्य देहाविषयी सांगतानाच असं म्हटलेलं आहे की देह हे काळाचे धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे। देह जाईल जाईल यसी काळ बा खाईल, बरं का। त्याच्या पुढे म्हटलेलं क्षणभंगुर नाही भरवसा, अर्थात देह हे क्षणभंगुर आहे। कधी कोणत्या वेळेला कोणाला जावं लागेल ते सांगू शकत नाही आणि म्हणून आपल्या या आयुष्यामध्ये कार्य करत असताना प्रत्येक माणसाने एवढं स्मरणात ठेवलं पाहिजे की मी माझ्या जीवनाची वाटचाल करत असताना, माझ्या आयुष्याची वाटचाल करत असताना मला कधीही हे जग सोडून जावं लागणार आहे, कधीही जग सोडून जावं लागणार आहे। कारण इथे कसं आहे माहिती आहे, आम्हाला सर्वांना जन्मतारखा माहिती आहे, जन्मतारखा आम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, पण मृत्यूची तारीख मात्र आम्हाला कोणालाही माहिती नाही, बरं का। खरं तर ते आमच्या हातातही नाही, मृत्यू आपल्या हातात पण नाही ना, नाही का। फक्त आम्ही काय करायचं आहे की या 83,99,999 योनीतून सुटण्यासाठी जे आम्हाला नरदेह हे साधन दिलेलं आहे, आलं का लक्षात। नरदेह हे साधन आहे, ते साधन जोपर्यंत आम्हाला आहे, आमच्या ताब्यात आहे, किंवा ते साधन जोपर्यंत कार्य करत आहे तोपर्यंत आम्हाला काही साध्य करायचं आहे। काय साध्य करायचं आहे, मग त्याची ओळख आपल्याला संत करून देतात, बरं का। काय साध्य करायचं आहे, आम्हाला काय साध्य करण्यासाठी हा नरदेह भगवंताने आम्हाला दिलेला आहे, त्याची ओळख, त्याची जाणीव आम्हाला संत करून देत असतात। खरं तर नरदेह माणसाला सहज मिळालेला नाही, हा मनुष्य देह तुम्हाला आम्हाला सहज प्राप्त झालेला नाही। पाप पुण्य समकृत हा मग नरयोनिशी जायते असं म्हणतात। पाप पुण्य समान झाल्यानंतर मग तुम्हाला आम्हाला नरदेह मिळालेला आहे। अर्थात 83,99,999 योनीतून मुक्त होण्याचा मार्ग जर असेल तर नरदेह, मोकळा होण्याचा मार्ग जर असेल तर नरदेह, मोक्ष मिळवायचं साधन जर असेल, मुक्ती मिळवायचं साधन जर कोणतं असेल तर त्याला म्हणतात हा मनुष्य देह, हा नरदेह, बरं का। जोपर्यंत अंतरात्मा त्याला सांभाळतोय तोपर्यंत देह कार्य करतो। एकदा काय आत्मा निघून गेला की देहाकडून कुठल्याही प्रकारचं कार्य घडत नाही, कुठल्याही प्रकारचं कार्य होत नाही, बरं का। आत्मा आहे तोपर्यंत आम्ही बोलत असतो, चालत असतो, सगळ्या प्रकारच्या क्रिया करत असतो। एकदा अंतरात्मा निघून गेला की असं म्हणतात आत्मा जाता देह पडे, देह पडता म्हणती मढे, मढ्यास कर्तृत्व न घडे कदा काढी। कितीही जरी त्या मढ्याने ठरवलं तरी कुठल्याही प्रकारे तो काहीही कार्य करू शकत नाही। जोपर्यंत अंतरात्मा आहे तोपर्यंत आमच्या सगळ्या प्रकारची क्रिया घडत असते, बरं का। आम्ही तोंडाने बोलत असतो, प्रत्येक इंद्रियाची कर्म बघा कशी वेगवेगळी आहेत, नाही का। डोळ्याने पाहत असतो आम्ही, कानाने ऐकत असतो आम्ही,
तोंडाने बोलत असतो आम्ही, त्वचेने स्पर्श घेत असतो आम्ही, हाताने कार्य करत असतो, पायाने चालत असतो, सर्वांगाने आम्ही कार्य करत असतो. खऱ्या अर्थानं प्रत्येक इंद्रियाची कार्य जरी वेगळी असली, कर्म जरी वेगळे असले, तरी प्रत्येक इंद्रियाकडून कार्य करून घेणारा देव हा एकच आहे. बरं का? प्रत्येक इंद्रियाकडून कार्य करून घेणारा देव एकच आहे. मग एखादा माणूस ज्या वेळेला आपल्याला सोडून जातो, आपण म्हणतो अमुक माणूस गेला, अमुक माणूस मेला. मेला गेला म्हणजे नक्की काय झालं? मेला गेला म्हणजे नक्की काय झालं? तर त्याच्यामध्ये जी शक्ती आहे, त्याला चालवणारा जो देव आहे, तो देव गेला की सगळी इंद्रिय असून सुद्धा कुठल्याही प्रकारचं इंद्रिय कार्य करत नाही. बरं का? आता साधं उदाहरण आहे बघा, आपल्या घरामध्ये अनेक प्रकारची उपकरणं असतात. लाईटवर चालणारी, विजेवर चालणारी अनेक प्रकारची उपकरणं असतात. ती वीज ही एकाच प्रकारची येते, एकाच वायर मधून येते आमच्या घरापर्यंत. बरं का? पण पंख्याला जोडली गेली की ती काय देते? हवा देते. बरोबर आहे की नाही? बल्बला जोडली गेली की ती आम्हाला प्रकाश देते. हीटरला जोडली गेली की ती आम्हाला गरम पाणी देते. फ्रीजला जोडली गेली की आम्हाला ती थंड पाणी देते. बरं का? तीच वीज ज्या वेळेला वॉशिंग मशीन मध्ये जाते त्यावेळेला कपडे धुवून देते, मिक्सरला जाते त्यावेळेला वाटणं करून देते. वीज एकाच प्रकारची आहे. ज्या उपकरणाला जोडली गेली ते उपकरण तोपर्यंत त्या पद्धतीने त्याचं जे काम आहे, जे कार्य आहे ते करत असते. आता साधं उदाहरण आहे, सगळी उपकरणं आहेत. उपकरणं घरामध्ये सगळी आहेत. बल्ब आहे, पंखा आहे, मिक्सर आहे, वॉशिंग मशीन आहे, हीटर आहे, फ्रीज आहे, एसी आहे, सगळ्या प्रकारचे उपकरण आहेत. पण सगळ्या प्रकारची उपकरणं चालतात ती वीजच नसेल तर, ती लाईटच नसेल तर उपकरणं असून सुद्धा कुठल्याही प्रकारे कार्य घडू शकत नाही. तसं आहे, आमचे डोळे आहेत, कान आहे, नाक आहे, त्वचा आहे, जीभ आहे, सर्व कर्मेंद्रिय आहेत, ज्ञानेंद्रिय आहेत, सगळं काही आहे. पण जोपर्यंत देव आहे, अंतरात्मा आहे, तोपर्यंत आम्ही कार्य करत असतो. एकदा तो अंतरात्मा निघून गेला की मग मात्र डोळे असून सुद्धा पाहू शकत नाहीत. बरं का? कान असून सुद्धा ऐकू शकत नाहीत, तोंड असून सुद्धा बोलू शकत नाही, पाय असून सुद्धा चालू शकत नाहीत, हात असून सुद्धा कार्य करू शकत नाहीत. अर्थात त्या देवाचं सामर्थ्य जोपर्यंत आहे, तो देव जोपर्यंत आम्हाला सामर्थ्य देतोय तोपर्यंत आमच्याकडून सगळ्या क्रिया घडत असतात. एकदा तो देव निघून गेला की सगळ्या प्रकारची इंद्रिय असून सुद्धा, ज्या पद्धतीने लाईट नसली, पॉवर नसली, की सगळी उपकरणं असून सुद्धा ती त्यांचं काम करत नाही, तसं आमच्या अंतःकरणामध्ये, आमच्या देहामध्ये जोपर्यंत देव आहे तोपर्यंत देव निघून गेला की सगळ्या प्रकारची इंद्रिय असतात पण कुठल्याही प्रकारचं इंद्रिय कार्य करत नाही. म्हणून त्याची जाणीव करून देताना संत म्हणतात, चाले हे शरीर कोणाची सत्ते, कोण बोलविते हारी विणा. हे शरीर जे आहे ते कोणाच्या सत्तेने चालतंय, त्याचा विचार आम्ही केला पाहिजे. त्याला बोलवणारा कोण आहे, त्याला चालवणारा कोण आहे, त्याच्याकडून कार्य करून घेणारा कोण आहे. बरं, ह्याची ओळख आम्ही कधी घ्यायची आहे? तो अंतरात्मा असतानाच ओळख घ्यायची, तो देव असतानाच ओळख घ्यायची. एकदा देव निघून गेल्यानंतर ओळख घेता येईल का? एकदा अंतरात्मा निघून गेल्यानंतर ओळख घेता येईल का? नाही घेता येणार. म्हणून मग आम्हाला काय करायचं आहे? देव असतानाच त्याची ओळख करून घ्यायची आहे. महत्वाचा म्हणजे हा नरदेह आम्हाला कशासाठी दिलेला आहे, काय किंमत आहे याला. आम्ही 83,99,999 योनींचा जर विचार केला तर नरदेह विशेष आहे, वेगळ्या प्रकारचा आम्हाला भगवंताने दिलेला आहे ना, नाही का? उभ्या करण्याचं निर्माण केलेलं आहे, विशेष बुद्धी दिलेली आहे, जाणीव दिलेली आहे, जगण्याचं स्वतंत्र दिलेलं आहे, चारही वाचा या नरदेहाला दिलेले, परा पच्छंती मध्यमाणी वैखरी. पण जर किंमत कळली नाही तर, किंमतच जर कळली नाही तर त्याला असं म्हणतात जन्माला आला आणि पाणी वाहून मेला. किंमतच नाही कळली त्याची, कशासाठी आणले ते माहीतच नाही. आलेला आहे जन्माला, ज्या पद्धतीने प्राणी पक्षी वागतायत, प्राणी पक्षी जगतायत, त्याप्रमाणे प्राण्या पक्ष्यांसारखा वागतोय, जगतोय, आणि एक दिवस मृत्यू आला ते निघून जातोय. असे कितीतरी येतात आणि कितीतरी जातात. बरं का? समुद्रामध्ये कमी शिंपले आहेत का? समुद्रामध्ये शिंपले कमी आहेत, पण सगळ्याच शिंपल्याच्या संपुटात मोती नसतो ना.
मोती असणारे शिंपले मोजकेच असतात. तसं या जगामध्ये माणसं अनेक आहेत. कमी आहेत का? आजूबाजूला कमी आहेत, गावात कमी आहेत, तिथे सुद्धा आजूबाजूला कमी आहेत. पण आपल्या हित जाणणारे, हिताचं कार्य करणारे, देवाचं कार्य करणारे, देशाचं कार्य करणारे, धर्माचं कार्य करणारे किती आहेत हे महत्वाचं आहे. समजतंय ना? किती आहेत हे महत्वाचं आहे. आणि जर ती जाणीव नसेल ना तर निश्चित भगवंताने एवढा चांगला देह देऊन सुद्धा, नरदेह देऊन सुद्धा आम्हाला त्याची किंमत कळली नाही असं म्हणायला हरकत नाही. बरं का? एकदा काय झालं, एक राजा शिकारीसाठी गेला जंगलामध्ये. आता प्रत्येक वेळेला त्याच्या जोडीला तो प्रधान असायचा. पण आता काय झालं, प्रधानाची तब्येत जरा बरी नव्हती. बरं का? वातावरण जरा बिघडलेलं, तब्येत बरी नव्हती. आणि म्हणून मग काय झालं, प्रधान थांबलेला. नित्यनेमाने आपला राजा नेहमी जायचा त्याप्रमाणे तो निघाला. वनात गेल्यानंतर काय झालं माहितीये का, एका समोर प्राण्याला पाहून, शिकार पाहून राजा एका ठिकाणी एका झाडाच्या तिथे दबा धरून बसला. नेम धरून त्या ठिकाणी बंदुकीला आणि त्या झाडाच्या तिथे तो नेम धरून त्या शिकारीकडे पाहत होता. तेवढ्यात त्याच जंगलामध्ये त्याच बाजूला एक लाकूड तोड्या होता. त्याने बघितलं, कोण आहे म्हणजे कोणतरी आहे, बंदुकाचा नेम धरून बसलेला आहे, त्या समोरच्या प्राण्याकडे पाहतोय. पण तेवढ्यात तो राजा जो होता ना, त्याच्या पायाकडे त्याचं लक्ष गेलं. तेवढ्यात पायाकडे लक्ष गेल्यामुळे त्या राजाच्या दिशेने एक साप येताना त्याला दिसला. जहरीला, एकदम विषारी साप राजाच्या दिशेने येताना दिसल्याबरोबर तो धावत पळत आला. तो लाकूड तोड्या आणि राजाला बाजूला सारून दिलं जोरात. आणि बाजूला सारून दिल्यानंतर सांगितलं, महाराज म्हणे साप आहे, साप तुमच्या दिशेने येत होता. त्याला बघितल्यानंतर तो साप परतीच्या दिशेने लागला, निघून गेला. पण तेवढ्यात ते बाजूला सारून ज्या वेळेला राजाची नजर त्या सापाकडे गेली आणि आपल्याकडे येत होता असं ज्या वेळेला त्याला समजलं, त्यावेळेला मात्र त्याच्या अंगाची शहारे उभे राहिले, अंग थरथर कापायला लागला. अरे बापरे म्हणे, किती मोठ्या संकटातून वाचलो मी. आज कदाचित काही झालं असतं सांगू शकत नाही. आणि मग काय झालं, आता राजाने विचार केला की याने एवढा आपला प्राण वाचवलाय. बरं का? आणि मग त्याला विचारलं, म्हणे काय करतोय? म्हणे काय नाही, लाकडं तोडायची, घरी न्यायची, कोळसा करायची आणि कोळसा करून विकायची, त्याच्यावर माझा उदरनिर्वाह चालतो. आणि मग विचार केला राजाने आणि एक मोठी अशी बाग झाडांनी भरलेली, बरं का, मोठमोठ्या लाकडांनी, मोठमोठ्या झाडांनी भरलेली त्याला असं मोठं अरण्य दिलं. बक्षीस म्हणून दिलं, भेट म्हणून दिलं. बरं का? आता का दिलं ते बक्षीस म्हणून, भेट म्हणून? याने माझा प्राण वाचवलाय. कदाचित आज माझ्या प्राणाला मुकायला लागलं असतं. बरं का? आता त्यालाही बरं झालं. त्या लाकूड तोड्याला रोज संपूर्ण जंगल भटकायला लागायचं. एखादा लाकूड मिळालं तर ठीक, तो तोडून मग आणायचा, तो सुकवायचा, त्याला त्याचं ते कोळसा करायचा, विकायचा, असा धंदा त्याचा. मग त्याने विचार केला की त्या एवढा मोठा आहे म्हटल्यानंतर आता कुठे काय जायची गरज नाही, कुठे हिंडायची गरज नाही, कुठे फिरायची गरज नाही. आणि मग तो नित्यनेमाने ते अगदी काम करायला लागला. शेवटी बरेच दिवस निघून गेल्यानंतर राजा त्या दिशेने चालला होता, त्या मार्गाने चालला होता. राजाने बघितलं की अरे, एक वेळेला लाकूड तोडा इथेच आपल्याला भेटलेला, त्याने आपल्याला वाचवलेलं खऱ्या अर्थानं मोठ्या प्रसंगातून. आणि त्याला आपण एवढी मोठा जंगल दिला होता, एवढं मोठं सगळं वन दिलं होतं. बघूयात त्याची किती प्रगती झाली. त्या जाऊन बघितलं तर तीच झोपडी लाकूड तोड्याची, तीच खाट, त्याच खाटेवर अगदी आराम मध्ये तो बसला होता त्या ठिकाणी. आणि राजाला बघितल्याबरोबर तडकड उठला, नमस्कार केला. राजासाहेब आलात. त्याची ती परिस्थिती बघितल्यानंतर राजासाहेबाला खूप दुःख वाटलं. त्याला दुःख वाटलं की म्हणे अरे, एवढी वर्ष झाली हा व्यवसाय करतोय आणि परिस्थिती तर तीच आहे. मग बघितलं, सगळं अवलोकन केलं. तेवढ्यात राजाने विचारलं, म्हणे बाबा रे, मी तुला एवढं मोठं जंगल, एवढी मोठं रान दिलं होतं, एवढं मोठं झाडांनी भरलेलं अभयारण्य दिलं होतं तुला, तू काय केलं? म्हणे काय नाही राजासाहेब, माझी चिंता मिटलेली. मी जे इकडे तिकडे जायचो, फिरायचो ना जंगलामध्ये लाकडं तोडायला,
कोळसा करायला ते माझी धावपळ थांबली गेली, माझी चिंता थांबली गेली. मी जायचो रोज एक एक लाकूड आणायचो, त्याचा कोळसा करायचो आणि विकायचो. अरे बापरे, राजाला विचार पडला की याने काय केलं हे. तेवढ्यात त्याला सांगितलं, दादा त्यातलं लाकूड काही शिल्लक आहे का? म्हणे काहीच नाही, सगळं संपलं. बरे झाले तुम्ही आज आलात. ते फक्त एक कुऱ्हाडीचा दांडा तेवढा शिल्लक आहे त्याच जंगलामधला. काय बोलतो? त्याच जंगलामधला एक कुऱ्हाडीचा दांडा तेवढा फक्त शिल्लक आहे, बाकी सगळं संपलेलं आहे. आणि मग काय झालं, त्या राजाने सांगितलं, दादा हा कुऱ्हाडीचा दांडा घे, बाजारात जा, सकाळपासून संध्याकाळपर्यंत बस, कोण किती किंमत करतय ते फक्त बघ, द्यायचा नाही, विकायचा नाही. तो कुऱ्हाडीचा दांडा घेऊन ज्यावेळेला तो बाजारात गेला, बाजारामध्ये पडग्याच्या विकायला बसला. पडग्याचाच घेऊ ना, बाजार कुठला घेऊ? चालेल ना पडग्याचा? पडग्याच्या बाजारात तो विकायला बसला. सकाळपासून गिराईक यायला लागली. तो त्याचा समोर असलेलं लाकूड पाहते, तो फाटा पाहते, दांडा, त्याला सुगंध घेऊन पाहतात आणि किंमत लावायला लागले. संध्याकाळपर्यंत तेवढ्याशा त्या दांड्याची किंमत 5,000 रुपये झाली. 5,000 रुपये तेवढ्याशा दांड्याची किंमत. तो विचार करायला लागला, अरे एवढा मोठा जंगल होता, एवढं मोठमोठी झाडं होती आणि एवढ्याशा दांड्याची किंमत जर 5,000, नेमकं काय आहे? तेव्हा त्या राजाने सांगितलं, दादा तुला चंदनाची बाग दिली होती, चंदनाची झाडं तुला दिली होती दादा, तू कोळसा करून विकला आणि तुझ्या बर्बादी केली असं म्हणायला हरकत नाही. तेव्हा त्यालाही पश्चाताप झाला. पण कधी? सगळं संपल्यानंतर. माणसालाही पश्चाताप होतो कधी मावशी? सगळं संपल्यानंतर. सगळं असताना पश्चाताप होतो? सगळं असताना देव आठवतो? काहीतरी झालं की मगच देव आठवतो ना आम्हाला. आम्हाला सुद्धा पश्चाताप होतो कधी? सगळं संपलं की मग पश्चाताप होतो. खऱ्या अर्थानं मी विचार करायला पाहिजे की ही चंद्राची बाग आम्हाला भगवंताने दिलेली आहे, हा नरदेह आम्हाला भगवंताने दिलेला आहे. कशासाठी दिलेला आहे? 83,99,999 योनीतून मुक्त होण्यासाठी हे साधन म्हणून दिलेलं आहे. आता ऐकताय ना तुम्ही? साधन म्हणून दिलेलं आहे. आता आपण प्रवचन सुरू करण्याच्या आधी मिक्सर चालू करायचं म्हणून 1 मिनिट थांबलो. बरोबर की नाही? मिक्सर हे वाटणा करण्याचं साधन आहे. तुम्ही कुठपर्यंत घेता त्याला? ते भांड्यामध्ये सगळं काही टाकलं, एकदा त्या मिक्सरवर ठेवलं, 2-4 फेऱ्या मारल्या की मिक्सर मिक्सरच्या जागेवर, भांड भांड्याच्या जागेवर. कोण होतं बरं मगाशी ते वाटणा करायला? कोणी घेतलं होतं? कोणी घेतलं होतं? आहे का त्यांच्या मांडीवर मिक्सर? आता नाही ना. त्या काय मिक्सर घेऊन बसल्यात का? आता साधन कामापुरतं घ्यायचं, परत ठेवता आलं पाहिजे. समजतंय ना? साधन कामापुरता घेता आलं पाहिजे, परत ठेवता आलं पाहिजे. समजा आम्ही पडघ्याला बसमध्ये बसलो, बरं का? आम्हाला कुठे जायचं आहे? शहापूरला. पडघ्याला बसमध्ये बसलो, जायचंय कुठे? शहापूरला. बस जाणारी आहे नाशिकला. भिवंडी नाशिक बस आहे पडघ्यावरून जाणारी. पडघ्याला आम्ही बसलो, आम्हाला कुठे जायचंय? शहापूरला. कुठे उतरायचंय? शहापूरला. आम्हाला पडघ्यापासून शहापूरला जाईपर्यंतच साधन बस आहे. बरोबर आहे की नाही? साधन काय आहे? ती बस आहे. आम्हाला साध्य काय करायचं आहे? शहापूरला जायचंय. काय साध्य करायचंय आम्हाला? शहापूरला जाऊन उतरायचं आहे. आता किती जरी प्रेमाची माणसं भेटली, ओळखीचा कंडक्टर असला तरी नाशिकला जाऊन चालेल का? चालेल? शहापूरलाच उतरायला पाहिजे ना. तसं आम्हाला हे साधन दिलेलं आहे नरदेह परब्रह्माची भेट घेण्यासाठी. कोणाची? देवाची ओळख घेण्यासाठी हा नरदेह आम्हाला साधन दिलेला आहे. परमार्थ करण्यासाठी आम्हाला हा नरदेह साधन दिलेला आहे. देवाचं नामस्मरण करण्यासाठी नरदेह आम्हाला साधन दिलेला आहे. मग मला सांगा, त्या साधनाचा वापर जर त्यासाठी नाही केला तर म्हणतात ना, जन्माला आला आणि पाणी वाहून. चुकीचं आहे का? चुकीचं आहे. आणि म्हणून मग भगवंत काय म्हणतात, संत काय म्हणतात की दादा हा नरदेह जर आम्हाला देवाचं नामस्मरण करण्यासाठी साधन दिलेलं आहे तर आम्ही अखंड काय केलं पाहिजे? भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. देवाचं, देशाचं आणि धर्माचं कार्य करण्यासाठी जर आम्हाला नरदेह हे साधन दिलेलं आहे तर ते साध्य करण्यासाठी आम्ही प्रयत्न केले पाहिजे. आता पुढे जाऊ आपण. एकदा साध्य झालं ना की साधनावरचं प्रेम कमी झालं पाहिजे. बरोबर आहे की ना?
एकदा साध्य झालं की साधनावरचं प्रेम कमी झालं पाहिजे. ठीक आहे ना, जोपर्यंत मुलं बालं लहान आहेत तोपर्यंत त्यांचं संगोपन करणं आमचं कर्तव्य आहे. बरोबर आहे की नाही? एकदा त्यांची ती करती कमवती झाली, त्यांची ती मार्गाला लागल्यानंतर आम्ही थोडस दिवस व्हायला पाहिजे, थोडे मागं सरायला पाहिजे ना. सुना आल्या, सुनांना चांगल्या प्रकारे घरातले सगळे डबे खोके सगळे माहिती झाले. मावशी आता चहा पावडर कशात आहे, साखर कशात आहे, तेल कशात आहे, बरं का. मग सगळं माहिती झाल्यानंतर आमचेही जर हातपाय थकले असतील तर चाव्या आम्ही द्याव्यात ना. कोणाला? सुनेला द्याव्यात ना. तो अधिकार त्यांना द्यावा ना आपण. तर अजून किती साखर टाकली ते पाहायला जायचं, किती चहा पावडर टाकली ती पाहायला जायचं, आम्ही कसा संसार केला ते 17 वेळा त्यांना ऐकावायचं. आता मला सांगा, अशी बुद्धी असणारी माझी आजी जाताना देवाचं नामस्मरण करेल? ती डबे खोकेच सांभाळायला सांगेल ना. बरोबर आहे की ना. इकडे माऊली काय म्हणतात माहितीये का? या गीतेतील 8व्या अध्यायातील 6व्या श्लोकामध्ये यम यम वापी स्मरण भावम त्यजत्यन्ते कलेवरम तम तमे वेंती कुंते सदा तर भाव भाविता. तुम्ही ज्याच्यावर प्रेम करताय ना, ज्याला माया लावताय ना, जे तुमच्या डोक्यात असतंय ना तेच तुम्हाला शेवटच्या वेळेला आठवत आहे. अलग अलग सर, जे आपल्या डोक्यात असते तेच आपल्याला शेवटच्या वेळेला आठवत आहे. आणि जे आम्हाला शेवटच्या वेळेला आठवत आहे ना, मरणोत्तर आम्ही त्यालाच प्राप्त होतोय. मरणोत्तर आम्ही त्यालाच प्राप्त होतोय. मग आम्ही काय करायचं आहे? आम्हाला नरदेह साधन दिलेलं आहे. साध्य काय करायचंय? भगवंताचं नामस्मरण, परमार्थ करायचंय, देवाचं देशाचं आणि धर्माचं कार्य करायचं. साधं उदाहरण आहे. आता कुठला महिना चालू आहे बरे मराठी महिन्यांपैकी? आहे का तुम्हाला? श्रावण धरलाय ना का सोडलाय? तुम्ही धरा नाही तर नका धरू, तो श्रावणच आहे. ज्यांनी धरलाय त्यांच्यासाठी पण श्रावणच आहे, आणि नाही धरला त्यांच्यासाठी पण. का भादवा चालू झालाय त्यांना? भाद्रपद नाही ना, श्रावणच आहे. बरोबर आहे की नाही? महत्वाचा विषय काय की श्रावण महिन्यामध्ये आमच्या गावातील, आमच्या परिसरातील अनेक भाविक भक्त एकत्र येतात. बरं का? अनेक परमार्थिक विचाराची माणसं एकत्र येतात आणि काय विचार करतात? ह्या श्रावण महिन्यामध्ये आपण एखादा ग्रंथ श्रवण करूयात. बरं का? एखादा ग्रंथ ऐकूयात. आणि मग ते ग्रंथ सुरू करतात नाही का. कोण पांडव प्रताप लावतंय, कोण हरिविजय चालू करतंय, कोण शिव महापुराण, कोण शिवपुराण चालू करतंय, कोण अजून ज्ञानेश्वरी वाचतंय, कोण गाथा वाचतंय, कोण गीता वाचतंय. बरं का? जो ग्रंथ असेल तो ग्रंथ ते श्रावण महिन्यामध्ये वाचायला सुरुवात करतात. का तर बऱ्यापैकी आमची कामं वगैरे आवरलेली असतात, जरा मोकळा वातावरण असतो. बरं का? आणि खरं तर अख्ख्या सर्व प्रकारच्या सणांना सुरुवातच श्रावण महिन्यापासून होत असते नाही का. अनेक प्रकारचे सण, आणि सगळ्यात जास्त सण जर असतील तर या श्रावण महिन्यातच ना, नाही का. असो, तर मग आम्ही असा विचार करतोय, आमच्या आजूबाजूची माणसं असे विचार करतात, आमच्या गावातील आध्यात्मिक क्षेत्रातील माणसं अशी विचार करतात की चला आपल्या मंदिरामध्ये एखाद्या धार्मिक स्थळी एखादा ग्रंथ आपण श्रवण करूयात. बरोबर आहे की नाही? गावात कुत्रे असतात ना बरीच. कधीतरी श्रावणाच्या आधी त्यांनी विचार केलाय का चला रे आपण पण जरा चालतंय? त्यांच्या मनात कधी येतोय? सगळ्या गावाची जनावरं एका माळावर जरी चरत असतील ना तरी तिथे ते विचार करणार नाहीत का चला आता श्रावण चालू झालाय, आता आपण जरा विचार करतील? प्राणी पक्षी जे काम करू शकत नाही ना, जे कार्य करू शकत नाही ना, ते कार्य करण्यासाठी भगवंताने आम्हाला काय दिलेलं आहे? हा नरदेह दिलेला आहे, मनुष्य देह दिलेला आहे. बरं का? जोपर्यंत ते काम आम्हाला करायचंय ना तोपर्यंत या देहावर आम्ही प्रेम करायचंय, त्या देहाची काळजी घ्यायची आहे. एकदा ते काम साध्य झालं ना की जसं बस आम्ही सोडतो की नाही शहापूरला उतरल्यावर, समजतंय ना, तसं देहावरचं प्रेम कमी झालं पाहिजे. देहावरचं प्रेम कमी झालं पाहिजे. बरं का? आता आपल्याला दोन प्रकारची माणसं समाजामध्ये पाहायला मिळतात. एक खाण्यासाठी जगतात, बरं का, एक खाण्यासाठी जगतात आणि दुसरी जगण्यासाठी खातात. आपण कुठल्या पद्धतीत आहोत ना हे आपला आपण विचार करायचा. बरं का? जी खाण्यासाठी जगतात ना त्यांचा जिभेवर नियंत्रण नसतंय, समजतंय ना. उपवासाच्या दिवशी पण 17 वेळा सांगतील उपवास आहे आज माझा, बरं का,
पण सकाळपासून पट्टा चालू असतो आपला, काही भेटेल ते, काही मिळेल ते. संत म्हणतात अन्नाचा उपवास करता करता कधीतरी कर्माचा उपवास पण करता आला पाहिजे ना. अन्नाचा उपवास करता करता कधीतरी विचारांचा उपवास पण आम्हाला करता आला पाहिजे. पण उलट ज्या दिवशी उपवास ना त्या दिवशी जास्त पिसळलेली असते बाई. उलट पोरणा बोलते पण आज मला जास्त त्रास देऊ नका, एकतर आज माझा उपवास आहे ना, बोलायला लावू नका मला, आज मला दम निघाली. खाण्याचा उपवास केला मावशी तू, पण कर्माचा बोलण्याचा उपवास कुठे केला? बरं का? आपलं कसं असते माहितीये का, जशी समोर माणसं असतील ना तसंच चालते. आता महिलाच आहेत, दादा आपण आहेत नाही का, त्यामुळे त्याच पद्धतीने. आणि प्रवचन हे त्यासाठीच आहे, समोर बसलेल्या माणसांसाठी, आपल्या सगळ्यांसाठी, आपल्या सगळ्यांना आत्मबोध व्हावा, आपल्या सगळ्यांना कळावं, त्यासाठी प्रवचन असते. परिवर्तन घडावं म्हणून प्रवचन आहे. बरं का? आता इथे सगळ्या माझ्या माय माऊल्याच बसलेल्या आहेत, ऐक, त्या पद्धतीनेच आपल्याला या ठिकाणी नाही का भगवंत देतील, पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने तसंच मिळेल ना आपल्याला. बरं का? अर्थात जो खाण्यासाठी जपतोय ना त्याचं जिभेवर नियंत्रण नसतंय. त्याच्या पुढे काही जरी आलं ना, डॉक्टरांनी दादा एखादी वस्तू बंद केली ना तरी सुद्धा तो बोलतोय खायचं नाही तर मग ते जगायचं तरी कशाला, म्हणजे खाण्यासाठी मरायला पण तयार होतो तू. बरं का? डॉक्टर काय म्हणतात माहितीये का, दादा तुम्ही हा पदार्थ जर वर्ज्य केला नाही तर तुमचा आजार वाढेल, आणि तो वाढला तर त्याच्यावर उपचार पण होणार नाही. पण तरी कधीतरी पात्रामध्ये आला ना मग तो विचार करतो, अरे असा विषय येतो. बरं का? आता जगण्यासाठी जे खातात ना, बरं का, त्यांना आळणी द्या, तिखट द्या, आंबट द्या, तुरट द्या, जसं असेल तसं एकदा ताट पुढ्यात आलं की पहिले भगवंताचं स्मरण करणार. वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे, जीवन करी जीवितवान हे पूर्ण ब्रह्म उदर वर्णन हे जाणीचे. जरी भोजनी नाम वाचे वलावे, अति यादरे गद्य घोषे म्हणावे, हरी चिंतने अन्न सेवित जावे, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभाव. तुम्ही हात जोडून भगवंताचं स्मरण करून जे असेल ते. आपण नेहमी ऐकतोय की नाही, जगद्गुरु तुकोबांचा मेहुणा घरी आला होता आणि आईसाहेबांनी स्वयंपाक करताना, आता काही महिलांना घरी पाहुणा आला की अति आनंद होतो. त्या आनंदाच्या भरामध्ये आईसाहेबांनी मीठच टाकलं नाही कुठल्या पदार्थामध्ये, नाही का? आणि तुकाराम महाराज बसले, तुकोबा मेवणा बसला जेवायला, नाही का? तुकोबांचं काय, आपलं एकदा भगवंताचं स्मरण केलं की मग काय आहे, काय खातो आम्ही कासं या सांगावे. बरं का? उदर भरण नव्हे, आम्ही फक्त पोट भरण्यासाठीच खात नाही. जाणीचे यज्ञ कर्म भगवंताने जो आतमध्ये अग्नी प्रज्वलित केलेला आहे ना, जो होम हवन जो आहे ना, जठराग्नी, त्याला तृप्त करण्यासाठी आम्ही हे अन्न ग्रहण करतो. उदर भरण नव्हे, जाणीचे यज्ञ कर्म म्हणून आम्ही या आहुती त्या पोटामध्ये टाकत असतो, आहुती देत असतो. बरं का? आणि मग तुकोबा झालं, जेवण झालं तुकोबांचं. इकडे मेवणा पण बसलाय, पण तो विचार करतो काय बोलावं भावजींना. आता काय असेल ते असेल, नाही का? काय बोलत असेल दादा बाबा काका काय असेल ते, नाही का? काय म्हणावं म्हणे तुकोबांना, महाराजांना, नाही का? ते सांगत नाहीत तर मी तरी कसं काय सांगणार. कदाचित यांच्याकडे मंगळवारी बिना मिठाचंच खात असतील. आता कुठला वार असेल तो, पण मी तिला ठोकून मंगळवार, नाही का, बिना मिठाचं खात असतील. आपण कसं काय मागून घ्यायचं. जेवला बिचारा तसाच कसा तरी, आपला एखादी वाडी जी वाढली होती तेवढी संपवली. पण जेव्हा आईसाहेब बसल्या ना, तुकोबांच्या सहचारिणी आमच्या आईसाहेब जेव्हा बसल्या तेव्हा पाहतात तर एकही पदार्थात मीठ नाही. आणि मग कोणावर, भावावर, मग नाही का? आपल्या हक्काचा माणूस ना, ओरडाचा असतो, म्हणजे पती म्हणजे हक्काचा माणूस आपला, नाही का? असू द्या. तर मग झालं बाबा, भाऊ नाही सांगू शकत, तुम्ही तरी सांगायचा ना.
तेव्हा तुकोबा म्हणले, काय खातो आम्ही कासया सांगावे, मी खाल्लंच नाही तर तुला सांगू कसं. मग खाल्लं कोणी? हरीर करता हरीर भोगता. ज्यांनी खाल्लं त्याला विचार, ज्यांनी खाल्लं त्याला विचार. बरं का? आणि अशा प्रकारे जर आम्ही कार्य केलं तर आम्ही संसार करून सुद्धा संसारी नाहीत. फक्त आम्हाला संसारात देव आठवला पाहिजे, संसारात आम्हाला परमार्थ आठवला पाहिजे, संसारात आम्हाला देवाचं नामचिंतन करता आलं पाहिजे. संसार नाही, तुम्ही परमार्थ करताय, परमार्थ. मुलांचं संगोपन करणं आपलं कर्तव्य आहे ना. ते संगोपन करत असताना त्यांच्यावर चांगल्या प्रकारे संस्कार करणं, त्यांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करणं हा तुमचा परमार्थ आहे. बरे का? एखाद्या आजीला जर आता नातवंड सांभाळायची आहेत ना, तर तिने त्या नातवंडांना सांभाळता सांभाळता शिव्या देण्यापेक्षा ओव्या म्हटल्या पाहिजेत ना. बरं का? तर तो तिचा परमार्थ आहे. त्यांच्यावर संस्कार करणं, त्यांना चांगलं मार्गदर्शन करणं हा परमार्थ आहे. पुरुषाने महिलेची काळजी घेणं, तिला समाधान देणं, तिला सुख देणं, तिच्या सुखात सुख, तिच्या दुःखात दुःख मानणं, तिच्याशी एकनिष्ठ राहणं हा परमार्थ आहे. महिलेने आपल्या पुरुषाबरोबर एकनिष्ठ राहणं, त्याच्या सुखात सुख, दुःखात दुःख मानणं हा परमार्थ आहे. आणि हा परमार्थ शिकण्यासाठी ही गाथा आहे. ज्ञानेश्वरी गीता कशासाठी आहे? आम्ही कसं जगावं, कसं वागावं हे शिकलो पाहिजे. हे शिकण्यासाठी, ते ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी हे संतांचं वाङ्मय आहे, ते आमच्याकडून घडलं पाहिजे. आमच्या मंदिरात देव आहे, आमच्या देवाऱ्यामध्ये देव आहे, याची जाणीव तर आम्हाला असायलाच हवी. पण तो मंदिरात जो आहे ना, तो सगळ्या माणसांच्या अंतःकरणामध्ये आहे, सगळ्यांच्या मध्ये आहे, सगळ्या जीव जंतूच्या अंतःकरणामध्ये याचा विचार आम्ही केला पाहिजे. जळी स्थळी काष्टी पाषाणी सवाई अभ्यंतरी भरून उरलेला याचा विचार आम्ही केला पाहिजे, त्याचा विचार आम्ही केला पाहिजे. सर्वत्र येतो. आणि ज्या वेळेला सर्वत्र असलेल्या देवाची सेवा आमच्याकडून घडते त्याला परमार्थ म्हणतात. सर्वत्र असलेल्या देवाची सेवा आमच्याकडून घडते ना, त्याला भक्ती म्हणतात. ती भक्ती, तो परमार्थ आमच्याकडून घडावा म्हणून आम्ही तुकोबांचा अभ्यास केला पाहिजे, आम्ही मौलींचा अभ्यास केला पाहिजे, आम्ही ज्ञानोबांचा अभ्यास केला पाहिजे, आम्ही शांती ब्रह्मनाथ महाराजांना वाचलो पाहिजे, जनाबाई, कान्होपात्रा, बहिणाबाई यांना आम्ही वाचलो पाहिजे. बरं का? जर त्यांचा विचार केला, जर त्या पद्धतीने चालण्या बोलण्याचा जर विचार केला आम्ही, तर निश्चित आमच्यामध्ये बदल झाल्याशिवाय राहणार नाही, आमच्यामध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थाने आम्ही पहिला विचार केला पाहिजे, नरदेह आम्हाला दिलेला आहे, हे सगळं साध्य करण्यासाठी त्यात काय साध्य करायचंय? पहिला विषय आहे देवपूजा आमच्याकडून घडली पाहिजे, देवाचं नामस्मरण घडलं पाहिजे, अखंड नामस्मरण घडलं पाहिजे, प्रत्येक कार्य करताना नामस्मरण घडलं पाहिजे. प्रत्येक कार्य करताना सुख दुःख उद्वेग चिंता अथवा आनंद रूप असता नामस्मरणे सर्वता राहूची नाही. आम्हाला दुःखामध्ये देव आठवतो, सुखात मात्र आठवत नाही. आमच्या घरात जर सुख ओसंडून वाहत असेल ना, बरं का, आमच्या घरात जर सुख ओसंडून वाहत असेल, सगळं काही बरोबर व्यवस्थित आहे, जिथलं तिथे, बरं का, तर आम्हाला आमच्या घरामध्ये दिवा लावायची आठवण करून द्यावी लागते. नाही, दिवा लावा म्हणून सांगावं लागतंय. पण आमच्या घरात जर काही थोडस खटका उडला असेल ना, थोडं जर दुःख असेल ना, तर मात्र आम्ही दिवा विझू देत नाही देवाच्या पुढचा. कबीर महाराज म्हणतात, दुःख में स्मरण सब करे, सुख में करे ना को, जो सुख में स्मरण करे दुःख काय कहो. आध्यात्मिक, अधिभौतिक आणि अधिदैविक या तिन्ही तापांपैकी एक ताप असतोच असतो, कोणाला सोडलं नाही. देवादिकांनाही सोडलं नाही, देवादिकांना पण नाही सोडलं. बरं का? प्रत्यक्ष भगवान विष्णूंचा 8वा अवतार भगवान श्रीकृष्ण, त्यांचा जन्म सुद्धा कारागृहात झालेला आहे, कारागृहात झालेला आहे. प्रत्यक्ष भगवंताचा अवतार प्रभू रामचंद्र
आणि प्रभू रामचंद्रांना सुद्धा 14 वर्ष वनवासात जावं लागलेलं आहे, वनवासाला जावं लागलेलं आहे. राजाची मुलगी होती सीतामाई, जनक राजाची कन्या ना. प्रभू रामचंद्रांची पत्नी सीतामाई राजा दशरथाची सून, पण तरी सुद्धा आपल्या पती बरोबर एक निष्ठेने, श्रद्धेने, विश्वासाने, कुठल्याही प्रकारचा वेगळा विचार न करता एकच आहोत आम्ही, वेगळा नाही, 14 वर्ष वनवासामध्ये राहिल्या. अर्थात वनवासाला निघाल्या. श्रीराम प्रभू ज्या वेळेला वनवासाला जायचे ना, त्यावेळेला सर्वांना विचारलं ना त्यांनी, नाही का, विचारणा करून निघायचं. आणि म्हणून मग सीतेला, माईंना विचारायचं म्हणून त्यांच्या समोर गेले, बोलायला सुरुवात केली. समजलं असेलच तुला, काही टेन्शन घेऊ नको म्हणे, हा गेलो आणि लगेच आलो, 14 वर्षे काय हाता निघून जातील लगेच, कसा वेळ जाईल पत्ता लागणार नाही बरं का. आणि त्यांचं बोलणं ऐकता ऐकता सीतामाई त्यांच्याकडे पाहताय बरं का, पाहतात आणि वेगळ्या प्रकारचं स्मित करतात, वेगळ्या प्रकारचे हास्य करतात. सीतामाई म्हणताय, निरोप कोणाचा घ्यायचा असतो माहिती आहे का? जो आपल्यापासून वेगळा आहे ना, त्याचा निरोप घ्यायचा असतो. तुम्ही आणि मी शरीराने जरी वेगळं असलो तरी मनाने एक आहोत, विचाराने एक आहोत. निरोप कोणाचा घेताय? काय म्हणताय सीतामाई? आता निरोप कोणाचा घेता? जेथे राम तेथे सीता, जेथे राम तेथे सीता. आणि म्हणून राजाची मुलगी असताना सुद्धा, प्रभू रामचंद्रांची पत्नी असताना सुद्धा, दशरथ राजाची सून असताना सुद्धा अनवाणी निघालेले आहेत. सांगितलं, अरे पालखीमध्ये फिरणारी तू पायी यावं लागेल, पायी चालावं लागेल, आणि अनवाहानी चौपरी चालेल ना. पंचभगवानाचं ताट पुण्यात आल्यानंतर ते ग्रहण करणारी तू तिथे कंदमुलं खाऊन राहावं लागेल म्हणे, चालेल. आणि म्हणे तिथे अशी काय राजासन वगैरे असं काय आसन वगैरे नाहीये, गाद्या वगैरे काही नाहीये, पानं अंतरुण झोपावं लागेल, विश्रांती घ्यावी लागेल, उशी नसेल एखाद्या वेळा दगड घ्यावा लागेल, महाल नाही पर्णकुटीत राहावं लागेल. म्हणजे सगळ्यामध्येच एकच आलं, जिथे राम तिथे सीता. बरोबर. आणि म्हणून त्या ठिकाणी जर पाहायला गेलं तर एक निष्ठता, श्रद्धा आणि विश्वास. आम्हालाही आमच्या जीवनामध्ये जर कार्य करायचं आहे तर आम्ही आदर्श घेतला पाहिजे श्रीराम प्रभूंचा, सीतामाईचा. आम्ही आदर्श घेतला पाहिजे जनाबाईचा, बहिणाबाईचा, कान्होपात्रेचा आम्ही आदर्श घेतला पाहिजे. आता संत परंपरा जर पाहायला गेला, जगद्गुरु तुकोबा माऊली, ज्ञानोबा शांतीब्रह्म नाथ महाराज, संत शिरोमणी नामदेव महाराज, गोरोबा काका असतील, सेना महाराज असतील, सौतामाळी, सोखामेळा, तुळशीदास स्वामी, असे अनेक संतांचा जर आम्ही विचार केला, नरदेहातच आले ना, हेच साधन होतं ना. साधन हेच आहे ना, काय वेगळं आहे? नरदेह हेच साधन आहे ना. जनाबाई, मुक्ताबाई, कान्होपात्रा नरदेहामध्येच आल्या ना. देहाने आल्यानंतर परमार्थ केला, भक्ती केली, देवाचं कार्य केलं, देशाचं कार्य केलं, धर्माचं कार्य केलं, आणि आपल्या आयुष्याचं सार्थक करून घेतलं, आपल्या जीवनाचं सार्थक करून घेतलं. माणूस किती जगला याला महत्व नाहीये, तो कसा जगला याला महत्व आहे.
तुम्हाला किती आयुष्य असावं हे आपल्या हातात आहे का? पण ते आयुष्य कसं असावं हे मात्र आमच्या हातात आहे. ते आयुष्य कसं असावं ते आमच्या हातात. आणि म्हणून मग त्या आयुष्यामध्ये वाटचाल करत असताना बरं का, ज्या पद्धतीने हातचा जर चुकला तर त्या ठिकाणी आयुष्याचं गणित चुकलं जातं. हातचा चुकल्यानंतर आयुष्यभर जरी त्या माणसाने, त्या विद्यार्थ्याने गणित सोडवायचा प्रयत्न केला तरी उत्तर बरोबर येईल का? येईल. तसा आमचा हातचा चुकला ना, आमच्या आयुष्याचं गणित चुकून गेलं. तो हातचा भेटला पाहिजे, तो त्याची ओळख करून देण्याचं कार्य संत करत असतात. जो चुकला येतो, बाकी सगळ्यांचं स्मरण आम्हाला असतंय नाही का. आम्ही कुठे गावाला जरी गेलो तरी आमच्या नातवंडांना विसरत नाही. उलट तिथे गेल्यानंतर ते जेव्हा सांगतात ना, काकू मावशी किती दिवसांनी आल्या, जरा 2 दिवस राहा, त्यांना बोलून दाखवतो नको, माझी नातवंड माझ्याशिवाय राहत नाही, माझी पोरं माझ्याशिवाय राहत नाही. आम्हाला आठवण असते की नाही? तर विसरतो आम्ही. नको बाई, मला जावं लागेल, माझी घरची वाट पाहते. तेवढं जर देवाचं स्मरण ठेवलं तर, जेवढं आम्ही या सगळ्यांचं स्मरण ठेवतोय तेवढं जर देवाचं स्मरण ठेवलं तर. आणि मग हा परमार्थ, ही भक्ती आम्ही कशासाठी करतोय? तीच स्थिती आम्हाला प्राप्त व्हावी म्हणून करतोय ना, तीच स्थिती प्राप्त व्हावी म्हणून करतोय की नाही. फक्त फरक एवढाच आहे, आम्हाला संसारात परमार्थ आठवायला पाहिजे, पण परमार्थात संसार आठवतो म्हणून आमच्यात बदल होत नाही. बरं का. आता मला सांगा, आम्ही जर नामस्मरणाला बसलो आणि स्मरणिका जर हातात घेतली आम्ही, तर आम्हाला कोण आठवायला पाहिजे? देवच आठवायला पाहिजे ना आम्हाला. पण स्मरणिका हातात घेतल्याबरोबर जर तिला आठवत असेल, आमकीनी 2 पहिल्या पीठ नेलाय, 8 दिवस झालं अजून आणून दिला नाही, आणि मग त्यात माळ हातात घेतली तर आठवलंय, नंतर माल ठेवल्यावर आठवल काय सांगू शकत नाही. काय माणसाची विचार सारणी आहे बघा. माल घेतले म्हणून आठवलंय, माल ठेवली की मग आठवणार नाही. बोलून पण दाखवते. आम्ही जर वाहुली या गावापासून जर आळंदीपर्यंत पायी जात असू तर आमच्या विचारामध्ये काय पाहिजे? आम्ही कसले विचार केले पाहिजेत? आम्ही कसला संवाद केला पाहिजे? पण हिचं काय चाललंय, तिचं काय चाललंय, ही काय करते, ती काय करते, ह्यांचं काय चाललंय, त्यांचं काय चाललंय. बरं, मग घरी बसून तुम्ही दुसरा उद्योग करता काय? तीर्थाला जाताना जर तुम्ही तेच करताय तर मग घरी बसून दुसरं काय करताय? त्यांच्यात तुमच्यात काही फरक आहे? मेन म्हणजे, मुख्य म्हणजे परमार्थ कशाला म्हणतात हेच आम्हाला कळलं नाही. आणि जर कळलं असतं तर आळंदीला जाऊन आम्ही पोलीपाट लाटणे आणल्या नसत्या, आणल्या असत्या. पंढरपूरला जाऊन आम्ही सोपा ना टोपली गोला करीत बसलो नसतो. आपला विषय काय माहितीये का? आम्हाला संसारात परमार्थ आठवावा. कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी, याला काय म्हणतात? संसारात परमार्थ आठवणं. लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा आली. इकडे जनाबाई म्हणतात दरिता कांडिता तुझ काही नानंता. बरं का. प्रत्येक कार्य करताना आम्ही भगवंताचं स्मरण करतोय आणि ते भगवंताचं स्मरण आमच्याकडून घडलं पाहिजे. खऱ्या अर्थानं प्रत्येक कार्य करताना ते भगवंताचं स्मरण घडलं पाहिजे. अखंड नामस्मरण, अखंड त्या देवाला आठवलं पाहिजे. आम्हाला संसारातही परमार्थ ज्या वेळेला आठवेल ना, देव ज्या वेळेला आठवेल ना, त्यावेळेला आमचा संसार संपलेला असेल. बरं का. त्यावेळेला संसार संपलेला असेल आमचा. शेतावर असू द्या, बांधावर असू द्या, घरात असू द्या, नोकरीला असू द्या, व्यवसायात असू द्या, कुठेही असू द्या, प्रवासात असू द्या, ज्या वेळेला आमच्याकडून अखंड भगवंताचं नामस्मरण घडेल ना, नामचिंतन घडेल ना, त्यावेळेला संसार आमचा संपलेला असेल. हा आता जो आपला चालू आहे, कशासाठी चालू आहे? आम्ही देवाच्या पुढे ग्रंथ वाचन करतोय, आम्ही देवाच्या पुढे नामस्मरण करतोय. बरं का. आम्ही देवाला हात जोडून प्रार्थना करतोय. कशासाठी करतोय? बरं, शेवटचा दिवस गोड व्हावा. बरोबर आहे की नाही? परमार्थ प्रत्येक जण जो करतो, भक्ती जो प्रत्येक जण करतो, त्याचा एकच उद्देश असतो, काय? शेवटचा दिवस गोड व्हावा. आहे का माहिती कोणाला शेवटचा दिवस? पण हाय एवढा तरी विश्वास आहे ना, शेवटचा दिवस आहे एवढा तरी विश्वास आहे ना. वाहुली गाव नाही काही, साधारणतः किती घर असतील या गावात? अंदाजे 30-35 घर असतील.
काही श्रीमंत माणसं आहेत, काही गरीब माणसं आहेत. सगळी श्रीमंत आहेत, सगळीच झाल्यात आता. अरे बापरे, काही काळे असतील, काही गोरी असतील. दिसाला नाही का, दिसाला काळी गोरी परवडली बरं का. काही वरून दिसायला खूप सुंदर असतात, ती माणसं लवकर ओळखता येत नाही म्हणून माणसं बोलतात, अरे फक्त आतल्या गाठीचा ना तो येऊन बसला 4 महिने माझ्या जवळ आणि काय भावासारखा मी पण त्याच्याशी बोललो. समजतंय ना. अशी आतून काली असलेली माणसं परवडत नाहीत आणि त्यांच्यात बदल घडावा म्हणून संतांचं चरित्र आहे, म्हणून संतांचं वाङ्मय आहे. आपल्या सगळ्यांमध्ये बदल घडावा म्हणून हे वाङ्मय आहे बरं का. या वाहुली गावामध्ये 30-35 घरं आहेत. बघा, काही श्रीमंत माणसं आहेत, काही गरीब माणसं आहेत, काही काळी माणसं आहेत, काही गोरी माणसं आहेत, काही सुशिक्षित आहेत, काही अशिक्षित आहेत, काही ज्ञानी आहेत तर काही अज्ञानी पण आहेत. बरोबर आहे की नाही. म्हणजे कमीत कमी 20-25 तरी स्मशानभूमी असतील तुमच्या गावामध्ये. स्मशानभूमी अरे बापरे, एकच सगळी का. त्या सगळ्या घरातला कोणी पण गेला तरी तिथंच, काळी गेली तरी, गोरी गेली तरी तिथं, श्रीमंत गेली तरी, गरीब गेली तरी. मग ते ज्ञानी असतात, अभिमानामध्ये मिरवतात ती, आणि काही बोलतात की तुमची आमच्या पुढे उभे राहायची लायकी पण नाही. मग ती सगळ्यांची लायकी सारखीच, सगळी त्याच ठिकाणी. मग ऐका ना, आम्हाला जर शेवटचा दिवस प्रत्येकाला आहे, म्हणजे शेवट प्रत्येकाला आहे, प्रत्येकाला बरं का. एवढं स्मरणात ठेवा. आणि एकदा अंतरात्मा निघून गेला का सगळ्यांची लायकी, सगळ्यांची जागा एकच आहे ना, हक्काची जागा आहे आपली. कोणी अतिक्रमण करील त्याच्यावर. 3 मीन 3.5 हात असं म्हणतात, ती जागा आपल्या हक्काची आहे बरं का. आणि म्हणून मग याचं स्मरण आम्ही ठेवायचं आहे की आम्हाला शेवट आहे, कुठेतरी फुलस्टॉप आहे, कुठेतरी थांबा आहे. आलं का लक्षात. आणि हे ज्याला कळलं ना थांबा प्रवासामध्ये, त्याचा प्रवास सुखरूप होतो. तिकडे पण आम्ही बाजारात पण प्रवास करतो असताना ज्याला थांबा कळला ना त्याचा प्रवास सुखरूप झाला समजा. इथे आमच्या आयुष्याचा प्रवास करत असताना सुद्धा कुठे थांबायचं हे कळलं ना की आमच्या आयुष्याचा प्रवास सुखरूप झाला असं म्हणायला हरकत नाही बरं का. आणि म्हणून मग सुखरूप जर प्रवास आम्हाला करायचा आहे तर या ठिकाणी या 7व्या अध्यायातील अर्थात ही श्लोक आहे 14वा. आणि इथे भगवंत म्हणतात, देवी भेषा गुणमयी ममाया दुरत्तया ममेव ये प्रपद्यन्ते माया मेता तरंती. अर्थात भगवंत म्हणतात, माझ्यापासून निर्माण झालेली ही गुणात्मक माया तरुण जाण्यास दुस्तर आहे, कठीण आहे. पण जे भगवंताला शरण जातात ना त्यांच्यासाठी ती सोपी आहे. मग आम्ही फक्त काय करायचं आहे, कोणाला शरण जायचं आहे, देवाला शरण जायचंय, भगवंताला शरण जायचंय बरं का. कारण आम्ही त्या मायेपासूनच निर्माण झालेलो आहोत, मायेपासूनच निर्माण झालेलो आहोत ना. परब्रह्माकडे ज्या वेळेला सृष्टी उत्पन्न करायची संकल्पना निर्माण झाली त्यावेळेला त्या मूळ पुरुषापासून पहिले मूळ माया निर्माण झालेली आहे. आणि मूळ मायेपासून मग ही गुण माया निर्माण झालेली आहे. गुण मायेपासून मग पंचभूत निर्माण झालेले आहेत, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. आणि मग त्या पंचभूतांवर कार्य करण्यासाठी 4 खाणी निर्माण केल्या, श्वेत, अंडज, जारज आणि उद्भिद. त्या 4 खाणीपासून ही 84 लक्ष जीवयोनी आहे. मग ज्या मायेपासून आम्ही निर्माण झालोय ती माया खोटी बोलून चालेल का, ती माया नश्वर बोलून चालेल का, ती माया नाशिवंत बोलून चालेल का. ती सत्य आहे कुठपर्यंत, जोपर्यंत ब्रह्माचा आधार आहे तोपर्यंत. आमच्या अंतःकरणात असलेले गुणही सत्य आहेत, रजोगुण, तमोगुण आणि सत्वगुण. कुठपर्यंत, जोपर्यंत अंतरात्म्याचं साथ आहे, अंतरात्म्याचं सहकार्य आहे, सामर्थ्य आहे तोपर्यंत. आणि मग ह्या मायेतून जर आम्हाला तरायचं आहे, या मायेतून जर आम्हाला तरुण जायचं आहे तर आम्ही मायेमध्ये अडकता कामा नये आमच्या. आता ही माया वेगळी आहे, आपली माया वेगळी आहे ना. काहीतरी बोलतात ना, त्या बाईची माया म्हणजे वेगळीच, त्यांची माया म्हणजे वेगळीच आहे. तशी आमची माया काय माहितीये का, घर दार, प्रॉपर्टी, संपत्ती, बायको, पोरा आणि घरातली सगळी. मग ह्याच मायेविषयी जगद्गुरु तुकोबा म्हणतात, नको नको
नको नको मना गुंतू माया जाळी, काळ आला जवळ ग्रासावया. एकदा काळाची उडी पडली ना की मग कोणी सोडू शकत नाही. म्हणून नाही कुणाचे कुणी